राज्यमंत्री महोदयांचाही अवमान होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे। कॅबिनेट मंत्री येतो म्हणाले, त्यांच्या काय अडचणी आहे मला माहित नाही, पण राज्यमंत्री जर सक्षम असेल, उत्तर योग्य देत असेल तर आपल्याला ते स्वीकारायचं आहे। सोनं छोट्या दुकानातून घेतलं काय की अतिशय मोठ्या दुकानातून घेतलं काय, सोनं सोनं असतं। आता उत्तर देताना फक्त आपण एवढ्या नोंदी करू की ते कुठं कमी राहत आहे का। जसं त्यांनी सांगितलं की डेटा सेंटर आणतो, मग जे काही आमचं सांडपाणी आहे त्याचा खर्च कोण करणार आहे? डेटा सेंटर वगैरे करणार आहे का? प्रश्न विचारू ना आपण की डेटा सेंटर आणल्यावर तुम्ही 20 वर्ष सूट देता टॅक्स मधून, पाणी तुम्ही सांडपाणी त्यांना द्या, त्यांच्याकडून पैसे घेणार नाही, ते पैसे कमवतील आणि नंतर एक दिवस असं लक्षात येईल की डेटा सेंटर वाल्यांनी अधिकाऱ्याला मॅनेज केलं, 2 महिने सांडपाण्यातलं शुद्ध पाणी वापरलं, 3ऱ्या महिन्यापासून मग तुम्हाला तर माहित आहे सबसे बडा रुपया, पैसे दिले शुद्ध पाणी त्यांना दिलं। मग त्याच्यासाठी कायदे केले पाहिजे। ज्या दिवशी डेटा सेंटर वाले शुद्ध पाणी वापरेल त्यांना पाण्यात बुडवून बुडवून मारलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे। अहवाल सुधीर भाऊंनी जो GR या ठिकाणी पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये दिलेला आहे तो या आठवड्यामध्ये आपण तातडीने मागवून त्याच्यावरती कारवाई करू, कारण की पाणी अल निनोचं संकट असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही अडचणी आपल्याला येणार आहेत त्यावर गांभीर्याने ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे। म्हणून सगळ्याच सभागृहाच्या सदस्यांची जी या पाणी संदर्भामध्ये जे म्हणणं आहे ते गांभीर्याने घेऊन त्याच्यावरती सरकार तातडीचे पावलं उचलेल। तरीसुद्धा पाणीच्या बाबतीमध्ये सर्वांनीच जलसाक्षरता वाढली पाहिजे, कारण की पाण्याचा वापर हा योग्य पद्धतीने प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। या संदर्भाने योग्य नियोजन, योग्य बचत हे करणं गरजेचं आहे आणि सरकार त्या दृष्टीने पावलं उचलत आहे अध्यक्ष महोदय। आणि जी चर्चा ज्या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आपल्या म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावरती गांभीर्याने विचार होईल आणि प्रत्येकाला लेखी उत्तर कळवण्यात येईल। मंत्री महोदया, एक सूचना होती याच्यामध्ये की मगाशी सर्व चर्चा झाली, याच्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आता जो काही निधी आता प्राप्त झाला आहे त्यानुसार अनेक गावामध्ये ज्या ठिकाणी 60% कामं झाली आहे, काही ठिकाणी 70% झाली आहे, काही ठिकाणी 80% झाली आहे, अशी जी कामं झालेली आहे जलजीवनची ती पुढे नेऊन 100%वर नेऊन ती गावं पाण्यासाठी पुढे न्यावी अशी एक सूचना आपल्याला आहे। मध्ये तसंच नियोजन केलेलं आहे। जी कामं 50%च्या वरती आहेत त्यांनाच पहिले निधी वितरित करण्यात येईल आणि ते 100% वरती नेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। चला, सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला। चला मंत्री महोदया, आमच्या जिल्ह्यामध्ये आपण बैठक घ्यायला यावं हा माझा एक आपल्यासाठी प्रश्न आहे। आणि दुसरा, सचिवांना कमीत कमी 2 दिवस एकेका जिल्ह्याला आठवड्याला 2 जिल्हे बैठकीला गेले पाहिजे। ते सचिव तुमचे जात नाही। मी सन्मान्य महसूल सचिवांचं अभिनंदन करेल, अतिरिक्त मुख्य सचिवांचं, की आठवड्याला शुक्रवारी ते एका जिल्ह्यात जातात, प्रश्न समजून घेतात, आदान प्रदान करतात, प्रश्न काय समस्या काय। खरं तर सर्व सचिवांनी शिकलं पाहिजे, पण ठीक आहे बाकी सचिव शिकत नसतील, पण पाणी पुरवठ्या सचिवाला तुम्ही लेखी आदेश द्या की 2 दिवस त्यांनी जिल्हा स्तरावर जाऊन या पाणी योजनेच्या संदर्भातला आढावा घेतला पाहिजे, असे आदेश द्याल का? आणि तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात या अधिवेशनानंतर येणार का? बस। अध्यक्ष महोदय, मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यात जाईन, सचिवांना सुद्धा आठवड्यातून 2 दिवस 2 जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी सूचना करण्यात येतील। चला बघा, सभागृहाने या नियम 101 या अन्वये आलेल्या प्रस्तावावर विचार केलेला आहे।